श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते. सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जाळ राजाचा सण म्हणजे बैलपोळा किंवा पोळा. कर्नाटक आणि महाराष्ट्रात याला बैलपोळा म्हणतात. दक्षिण महाराष्ट्रात बेंदूर किंवा बेंडर म्हणतात. जसे याला प्रत्येक भागात नाव वेगळे वेगळे असतात, तसेच तो साजरी करण्याची पद्धतही वेगळी असते. आता गावाकडे खऱ्या बैलांची पूजा केली जाते, पण शहरात कुठे बैल म्हणून आपण आपल्या घरात मातीच्या बैलांची पूजा करतो. तर मी आज आमच्याकडे बैलपोळ्याची पूजा कशी करतात ते दाखवणार आहे. तर इथे बघा, माझ्याकडे मोठ्या बैलांची जोडी आहे. तर ती अशा प्रकारे मी कपड्यावर ठेवून घेतलेली आहे. एक चौरंग मांडला आहे, चौरंगावर लाल वस्त्र अंथरलेलं आहे आणि त्याच्या पुढे एक समई लावून घेतलेली आहे. तर सर्वात आधी आपण दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पाटावर 2 जोड विड्याची पाने ठेवून त्याच्यावर अक्षदा अर्पण वाहून घेतलेले आहे. त्याच्यावर गणपती स्वरूप म्हणून मी सुपारी ठेवून घेणार आहे आणि सुपारीची हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहून पूजा करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण जिथे चौरंगावर वस्त्र टाकलेलं आहे, तर तिथे आपण जिथे जिथे बैल ठेवणार आहे त्यांच्याखाली थोड्याशा अक्षदा टाकून घ्यायच्या आहे आणि त्याच्यावर आपल्याला बैल ठेवून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी अक्षदांवर आता बैलांची जोडी ठेवून घेणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक बैलावर आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, गुलाल, फुलं अर्पण करून त्यांची पूजा करून घ्यायची आहे. तर इथं बघा, मी सर्वात आधी माझ्याकडे जे मोठे बैल आहे त्यांची पूजा करून घेणार आहे. अशाच प्रकारे मी सर्व बैलांची हळदी, कुंकू, अक्षता आणि गुलाल वाहून, फुलं वाहून पूजा करून घेणार आहे. तर आता मी बैलांच्या शिंगांमध्ये शिंगाडे घालून घेणार आहे. तर हे शिंगाडे आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे बनवतात. तर ते असे रिंगा बनवून त्या तळून घ्यायच्या आहे तेलात आणि त्या पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला बैलांच्या शिंगामध्ये घालायच्या आहे. बैलांना शिंगाडे घालून झाल्याच्या नंतर आपल्याला बैलांना धूप दाखवायचा आहे आणि ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण बैलांना नैवेद्य दाखवणार आहे. तर आमच्याकडे या दिवशी बैलपोळ्याला मांड्यांचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात.